मुंबईमध्ये पालिकेच्या गोवंडीमधल्या शताब्दी रुग्णालयाच्या मुद्द्यावरनं अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता। यावर सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा अजित पवारांची पाठराखणच केलेली आहे। अंजली दमानिया या वारंवार पर्दाफाश करत असतात। भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या लढतात। त्यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे। पण तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंह पाटील यांचा असला तरी केवळ सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यापर्यंत तो सीमित नाही, तर राणा जगजितसिंह यांच्यापर्यंतही तो जातो। राणा जगजितसिंह हे भाजपचे आमदार आहेत, ते आता हा ट्रस्ट पाहतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर माझी अंजलीताई एक ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्या वारंवार हा पर्दाफाश आणि पोलखोल करत असतात आणि गेले अनेक दशकं करतायत आणि इमानदारीने त्या प्रयत्न करत असतात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात त्या लढत असतात। त्यामुळे त्यांचं किती कौतुक केलं तरी कमीच आहे। ड्रग्ज हा विषय राजकीय नाही, हा सामाजिक आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे हानिकारक आहे। देवेंद्रजींना मला विनम्रपणे आठवण करून द्यायची आहे की ज्या तेरणा ट्रस्ट बद्दल आज अंजलीताई बोलतायत ते फक्त सुनेत्रा वहिनींचा भाऊ म्हणून नाही, पण त्यांचे सुपुत्र राणा जगजितसिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार देखील आहेत आणि त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये तुळजापूरला ड्रग्ज मध्ये अडकलेल्या माणसाचा प्रवेश ह्याच राणा जगजितसिंगांनी घेतलेला आहे। जेव्हा मुरलीधर मोहोळांचा विषय चालू होता तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहोळांचा राजीनामा मागायला दमानिया का धावून आलेले नाहीयेत। त्याच्या आधी संपदा मुंडेंचा विषय चालू होता तेव्हा आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो, पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार, तेव्हाही दमानिया शोधून शोधून सापडत नव्हत्या। अखेर त्या आलेल्या आहेत, कुठल्या का होईना निमित्ताने होईना। पण माझी खरंच दमानियांकडून अपेक्षा आहे की ताकदीने त्यांनी ज्या ताकदीने पार्थ पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले, पण मोहोळ प्रकरणात कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही। मुरलीधर मोहोळ प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका, प्रकरण धसास न्या, शेवटापर्यंत न्या। मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानियांचा। आता तसं होता कामा नये एवढीच अपेक्षा असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।